राज्यातील धरणांमधील पाणी साठा हा 39% आहे। राज्यातील 3000 पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांवर सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यात तर अत्यंत भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। 232 गावं आणि 73 वाड्यांवर 385 टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अशा पद्धतीने पाणी टंचाई राज्यभरात काही ठिकाणी जाणवते। मराठवाड्यात तर अत्यंत भीषण स्थिती आहे। आतापासूनच 200 पेक्षा जास्त गावांमध्ये 300 पेक्षा जास्त वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। संपूर्ण राज्यातला जो धरणांमधला पाणीसाठा आहे तो आता 39% आहे आणि अजून उन्हाळ्याचा हा पूर्ण हंगाम जायचा आहे। त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा पाण्याची काटकसर करणं, योग्य नियोजन करून पाणी वापरणं फार आवश्यक ठरणार आहे। राज्यभरातल्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तरी वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे। धरणांमधला जो साठा आहे तो सुद्धा कमी झालेला आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा 200 पेक्षा जास्त गावं आहेत। जवळपास 73 वाड्या आहेत जिथे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। पुण्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे। 300 पेक्षा जास्त गावं, 1000 पेक्षा जास्त वाड्यांवर 200 पेक्षा जास्त टँकर्सने पाणी पुरवठा होतोय। नाशिकमध्ये सुद्धा 200 पेक्षा जास्त गावं आहेत, 600 पेक्षा जास्त वाड्या आहेत जिथे टँकरने पाणी पुरवठा होतोय। अमरावती विभागात सुद्धा 700 पेक्षा जास्त गावांना 17 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, अशा पद्धतीने पाणी टंचाई जर निर्माण होत असेल संपूर्ण राज्यभरात तर काय नेमकं नियोजन शासनाकडून केलं जातं, याबाबत काय सूचना नागरिकांसाठी दिल्या गेल्यात? नक्कीच आपण पाहिलं की जसं उन्हाळा सुरू झाला आहे, धुळीवंदन सुरू जे तापमान आहे त्यात वाढ झाल्यामुळे पाणी पुरवठ्याचा जो साठा आहे तो 39% आहे। राज्यातील 3000 पेक्षा अधिक वाड्या रस्त्यावर टँकरने पाणी पुरवठाही सुरू आहे। गतवर्षी पावसाने दीड दांडी मारल्याने यंदाही धरणांमध्ये पाणी साठा हा कमी आहे। गतवर्षी 55% आसपास असलेल्या धरणांमधील पाण्याचा साठा यंदा 39% वरती आला आहे। महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा हा सध्या टँकरच्या मदतीने केला जात आहे। पालिका प्रशासन तसं तिकडच्या स्थानिक पंचायत असेल व तिकडची नगरपालिका असेल सर्वांना एकच नागरिकांना आवाहन केलं जात आहे की सध्या पाणी तर तुम्ही जपून वापरावं, कारण आताची जी परिस्थिती पाहिली पाण्याची तर ते खूप कमी आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा कमी होणार आहे आणि त्या अनुषंगाने पाणी हे जपून वापरा सर्वांना आवाहन देखील केलं आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं की जून मध्ये देखील आपण पाहिलं तर जास्त पावसाळा पडत नाही आणि आपण पाहिलं तर सध्या तरी 2 ते 3 महिने आहे पावसाळा सुरू व्हायला। त्यामुळे सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन केलं आहे की पाणी तुम्ही हे जपून वापरावं, कारण राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या तरी पाणी पुरवठा हा टँकरने केला जात आहे। रिद्धी जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।